प्रयत्न करतो. यस, पंचांचा ग्रीन सिग्नल. मॅचला होते सुरुवात. देऊयात दोन्ही टीमला या मॅचसाठी लाख लाख शुभेच्छा. गेम ऑन. बेस्ट ऑफ लक. स्ट्राइक वरती करण दुले. पहिलाच बॉल करणसाठी हवे फ्रॉम द बॉडी, परंतु पहिलाच बॉल हा अगदी वाईटच्या पलीकडे. पंचांचा इशारा पण पाहता खराब चेंडू आहे. वाईट बॉल. पहिली धाव मात्र अवांतर पाहायला मिळते. अवांतरच्या मदतीनं जय हनुमान क्रिकेट संघ जोबेली संघाचं अकाउंट ओपन होत आहे. गोलंदाज देखील करण आहेत आणि बॅटर देखील करण आहेत. वेगवान ते सरळ चेंडू करणसाठी. हा चेंडू पण पाहता खरं तर अगदी बॉडी पासून दूर गोलंदाजी केली जाते करण दुलेसाठी. पहिला तर पहिलाच बॉल हा डॉट आलाय. या ठिकाणी आपण पाहतात करण लहान आहे. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना सातत्यानं बॅटर पासून दूर गोलंदाजी केली जाते, परंतु तेवढा चांगला फटका करण दुलेच्या माध्यमातून चॉप केले गेलं. परंतु या ठिकाणी आपण पाहता थर्ट्या सर्कल मध्ये एक चिकी सिंगल कंप्लीट केली गेली. मात्र सिंगल ना आपलं वैयक्तिक खाते ओपन करत असताना आपण पाहता करण दुलेला आता मात्र त्याचा साथ देण्यासाठी आपण पाहता सलामीसाठी अजय दुले आलेत. पहिलाच बॉल अजयसाठी फुलरलेनचा होता. सेव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी वेगवान हा चेंडू होता. खरं तर पंचांचा इशारा लेग 22 च्या माध्यमातून आलाय. अजून एक धाव फलकावरती ऍड होते. खरं तर करण लहान यांच्याकडे वेग भन्नाट आहे. खरं तर कॉन्क्रीट पिच वरती टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त पेस मिळतो गोलंदाजाला. खरं तर बॅटर नक्कीच गोलंदाजासाठी ही विकेट अनुकूल आहे. मात्र एक्स्ट्रा बेनिफिट मिळतं या विकेटवरती गोलंदाजांना. आतापर्यंत पाहिलं तर दोन्ही संघ शांततेनं सुरुवात करत असताना खरं तर कासगाव संघाचा नक्कीच हा वेगवान आणि तेज तरार. खरं तर कासगाव एक्सप्रेस हा गोलंदाज आपण पाहता करण लहाने नामांकित खेळाडू आहेत. फुलटॉस बॉल या ठिकाणी आपण पाहता गॅप मध्ये ढकललाय. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल चालला सरळ स्क्वेअर लेगला दणदण करत सीमारेषा पलीकडे. हा पहिला चौकार. करण विरुद्ध करण के फॅक्टरची ही लढाई मैदानाच्या आत. करणच्या बॅटमधनं मात्र 4 रन आलेत. चौकाराच्या मदतीने 7 धावा फलकावरती. फुललेनचा हा चेंडू टॅप केलाय. विषयपणे आपण पाहता, परंतु आउटफील्ड थोडीशी खराब. त्याचा फायदा टीम जय हनुमान जोबेली संघाला होतोय. या ठिकाणी लगेच रनचा कॉल दिला गेला. खरं तर चांगली कॉलिंग मैदानाच्या आत पाहायला मिळते करण दुले आणि अजय दुले यांच्या माध्यमातून. अजून एक धाव फलकावरती ऍड होते. खरं तर शांततेनं सुरुवात मात्र जय हनुमान जोबेली संघ करतोय. 5 षटकांचा हा सामना. खरं तर 5 षटकांमध्ये श्री गणेश कासगाव या संघाविरुद्ध जास्तीत जास्त धावा कशा बनल्या जातील सध्या तरी याच्यावरती नक्कीच करण दुले आणि अजय दुले नियंत्रण करत आहेत. परंतु हा चेंडू मात्र भन्नाट वेगाने पाहायला मिळाला. गुडलेन स्पॉट पुन्हा टेक ऑफ झाला. अतिरिक्त बाउन्स मिळाला. खरं तर बॅटर अजय दुले यांना बीट करणारा हा चेंडू डॉट आलाय. षटक पहिलं संपलंय. P1 मध्ये गोलंदाजी करत असताना करण लहान यानं मात्र अप्रतिम गोलंदाजी केली. एक चौकाराचा अवफात जर वगळला ना तर खूप चांगली गोलंदाजी झाली आहे. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती फक्त आणि फक्त बिनबाद 8 धावा.
पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना जय हनुमान जोवेली संघाची धावसंख्या 8 धावा. सुरुवात चांगली पाहायला मिळते. खरं तर करंदोले शांततेनं सुरुवात करत असताना त्यांच्या सोबतीने नक्की चांगली साथ देतोय अजय करंदोलेला. षटक क्रमांक दुसरं राज. लव फुल टॉस हा चेंडू हलकीशी अपील, परंतु या ठिकाणी पंचांचा इशारा आलाय की लेग स्टिकच्या बाहेरचा हा चेंडू. चांगला डिसिजन या ठिकाणी अविनाश टेंबे सरांच्या माध्यमातून हा निर्णय आलाय की नॉट आउट आहे खेळाडू. या ठिकाणी डॉट बॉल. खरं तर राज पहिलाच बॉल फुल लेनचा फेकला गेला, परंतु पहिल्याच बॉल वरती डॉट चेंडू आलाय. वेगवान आणि तेज तरार गोलंदाजीचा तोफखाना असलेला श्री गणेश कासगाव संघ आपण पाहताय. कासगाव म्हटलं की नक्कीच बाळाराम शेठ कांबरे यांचं नाव सातत्यानं आमच्या समोर येतं. फुललेंचा बॉल, झेलची संधी आणि शॉट विंडॉनला खेळाडू उपस्थित. खूप चांगला कॅच टीपला गेलाय. खरं तर 100% फील्डमन या ठिकाणी एफर्ट पाहायला मिळतात खेळाडूच्या माध्यमातून. कॅच कॅरी केलाय. गुड कॅच अँड गुड जज. फलंदाज बाद. पहिला धक्का लागतोय टीम जय हनुमान जोवेली संघाला. करंदुले बॅक टू द पॅव्हिलियन. खरं तर फुलरलेनचा चेंडू होता करणसाठी. परवानी होती मोठा फटका खेळण्याची, परंतु बॅट अँड बॉलचा चांगला संपर्क नव्हता. 30 सर्कलमध्ये एक लाजवाब कॅच त्या ठिकाणी पकडली गेली. जेव्हा जेव्हा कासगाव आणि जोवेली संघ एकमेकांच्या विरोधात येतात तेव्हा नक्कीच चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळते. आणि खरं तर तीच मॅच आता भेटीस आली आहे. खरं तर करंदुले यांचा नक्कीच मी तर म्हणेन विकेट मिळवलाय टीम श्री गणेश कासगाव संघानं. आता इथनं पुन्हा एकदा नवी सुरुवात कशी करणार टीम जय हनुमान जोवेली हे पाहायला मजा येईल. नवीन खेळाडू विवेक गायकवाडला पाहता तिसऱ्या क्रमांकावरती वन डाऊन साठी आलेत. खरं तर वन डाऊन वरती आलेला प्रत्येक खेळाडू आपल्या टीमला नक्कीच सावरण्याचं काम करतो, परंतु या ठिकाणी विवेक कशा प्रकारे पुन्हा एकदा सुरुवात करेल. पहिलाच बॉल विवेकसाठी फुलर लेनचा चेंडू होता. स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा चेंडू वेगवान मात्र पॅड वरती अडलतोय. पंचांचा इशारा. यस पंच बॅट कट. बॅट कट. या ठिकाणी एक धाव मात्र जय हनुमान जोवेली टीमच्या खात्यात. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या धाव फलकावरती. शांतमय क्रिकेट पाहायला मिळतंय. खरं तर सायलेंट क्रिकेट या दोन संघांच्या माध्यमातून 5 षटकांचा हा सामना पाहायला मिळतोय. खरं तर 5 षटकांमध्ये सन्मानजनक धावसंख्या उभारण्याचं काम पहिल्या सत्रात करण्याचं काम सध्या तरी जय हनुमान जोवेली टीम करते. पुन्हा एकदा राज. फुललेंदा चेंडू डायरेक्टचा प्रयत्न, परंतु निशाणा चुकीचा आलाय. खरं तर फिल्डिंगचा दर्जा सध्या चांगला पाहायला मिळतोय. एका धावेसाठी कोंडी केली गेली आहे जय हनुमान जोवेली टीम साठी. एका धावेसाठी सध्या तरी स्ट्रगल, मेहनत, संघर्ष करावा लागतोय जय हनुमान जोवेली संघाला. त्याचं कारण गोलंदाजी तेवढीच धारदार आणि फिल्डिंग मात्र चांगली पाहायला मिळते. जेव्हा फिल्डिंग चांगली होते तेव्हा गोलंदाजांचा कॉन्फिडन्स मात्र उंचावला जातोय. पुन्हा एकदा राज. ओव्हर पिच बॉल ड्राइव्ह केला ऑन साइडला. फटका सुंदर आहे मिड विकेटला. डीप मध्ये आपण पाहता खेळाडू आहेत एकाच ऍक्शन मध्ये बॉलला उचलतील. अगदी बॉल वरती येण्यासाठी आपण पाहता 4 क्रिया कराव्या लागतात. येणं, वाकणं, उचलणं आणि फेकणं. मात्र या 4 क्रिया एकाच ऍक्शन मध्ये डीप मध्ये पाहायला मिळाल्या. खरं तर चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी केली गेली आहे. एकच धाव. या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत या षटकात मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय गोलंदाज राजनं. धावांचा विचार केला तर 10 धावा. खरं तर शांतमय सुरुवात. या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत राजने फक्त 2 धावा खर्च केल्यात, म्हणजे कंजूस गोलंदाजी
सध्या तरी पाहायला मिळते. फुल लेंथ बॉल या ठिकाणी आपण पाहता यॉर्क लाईन चा हा चेंडू होता. खरं तर टॅप केला ऑन साईडला. सन्मान देण्यास भाग पाडले विवेक गायकवाड यांना. खरं तर चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. पाहता पाहता P1 आणि P2 चे षटक या ठिकाणी संपले गेलं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धीमी सुरुवात म्हणावी लागेल जय हनुमान जोवेली संघाकडनं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रात जय हनुमान जोवेली संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 1 गडी बाद 11 धावा. गोलंदाज कासगाव एक्सप्रेस करण लहानेला पाहता बॉलिंग ट्रॅक वरती. करण पहिला ओव्हर फेक करत असताना फक्त 8 धावा खर्च केल्या होत्या. तोच करण पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. कारण की करण हा गोलंदाज सातत्यानं विकेट टेकर गोलंदाज ठरलाय कासगाव संघाकडून. परंतु तो गोलंदाज या षटकात विकेट मिळवणार की पहिलाच बॉल विवेक साठी फुल टॉस. त्या ठिकाणी स्कूपचा फटका सुंदर आहे. बॉल चालला सरळ लॉंग स्टॉपला सीमारेषा पलीकडे 4 धाबा. चौकार लगलाय. बऱ्याच उशिरानंतर मात्र मोठा फटका आलाय जोवेली संघासाठी. विवेक गायकवाडचा बॅट मधनं हा चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या जी थांबली होती आता ती जाऊन पोहोचते. खरं तर 15 धाव फलकावरती. पहिल्या ओव्हरमध्ये 8, सेकंड ओव्हरमध्ये आपण पाहिला 3 धाबा. त्यानंतर आत्ताचा हा चौकार आला म्हणजे तब्बल 15 धाबा धाव फलकावरती आतापर्यंत पाहायला मिळतात. तर चला कासगाव टीम जास्त शॉर्ट मीटिंग घेऊ नका. 15 धाबा धाव फलकावरती आतापर्यंत लगावल्या गेल्यात. खरं तर या ठिकाणी पुन्हा एकदा नवी सुरुवात करत असताना विवेक गायकवाडला पाहता करणचा विकेट आल्यानंतर खरं तर पार्टनरशिप बिल्डअप करतायत अजय आणि विवेक. खरं तर पार्टनरशिप ही मैदानाच्या आत महत्वाची असते. मग ती पार्टनरशिप मॅटिसर 8 धावांची असो किंवा 10ची असो किंवा 15ची ही महत्वाची असते. खरं तर तीच पार्टनरशिप बिल्डअप करण्याचं काम सध्या तरी विवेक गायकवाड आणि अजय धुले करतायत. त्याच दरम्यान माननीय श्री पप्पू जी धुळे त्यानंतर विष्णूजी कोंडिलकर या मान्यवरांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं मनपूर्वक आम्ही स्वागत करतोय. फुलटॉस बॉल फटका सुंदर आहे. लॉंग ऑफला उडवला परंतु डीप मध्ये आपण पाहता राज आहेत उपस्थित. चांगली फिल्डिंग परंतु 2 धावा काही वाचू शकत नाहीयेत. इथनं आपण पाहतायत कॉलिंग चांगली पाहायला मिळते विवेक आणि अजय मध्ये. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करत असताना खरं तर तुम्हाला दुसरी धाव पाहिजे असेल तर पहिली धाव मात्र वेगानं कंप्लीट करावी लागते आणि तेच पाहायला मिळालं खेळपट्टीवरती. विवेक आणि अजय मात्र पहिली धाव वेगानं कंप्लीट करतायत. गुडलेस स्पॉटचा बॉल बॅटच्या आतली कडा. इथनं पण पाहता इष्टरक्षकानं खूप चांगला कॅच कॅरी केलाय. इथनं परतावं लागेल विवेक गायकवाडला. धक्का लागतोय टीम जय हनुमान जोवेली संघाला. अधिकरण आणि त्यानंतर विवेक गायकवाड बॅक टू द पॅव्हिलियन. त्याच दरम्यान पप्पू दादा धुळे यांचं आगमन झालंय. दादा आपलं स्वागत आहे समालोचक चषकात. तर आपण जाऊया पुन्हा एकदा माझ्या दिशेने. खरं तर आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी आलेत आणि की आज मॅडी सर आपण पाहतात आपल्या आजूबाजूतील
संघ पाहायला मिळतात. खरं तर त्या टीम आपल्या आजूबाजूच्या संघाला मात्र भरपूर सपोर्ट मिळाला आहे. आपण पाहतात त्याच दरम्यान तर जयनमान जोबिली टीम साठी सुवर्ण संधी. जर फलंदाजांनी बॅटिंग करत असताना लगातार 3 बॉल मध्ये 3 चौकार, लगातार 3 बॉल मध्ये 3 षटकार जर लगावले तर दृष्टी काशीनाथ गवळी व ध्रुवी काशीनाथ गवळी यांच्या माध्यमातून त्या बॅटरला 1500 रुपये देऊन सन्मानित केलं जाईल. म्हणजे या ठिकाणी सुवर्ण संधी आहे बॅटरसाठी. संधीचं सोनं करावं लागेल. इथे फटका फसलाय. जेलची संधी आहे. फाईन लेगचा खेळाडू पोहोचतोय. चुकवणार नाहीये. इथनं अजून एक धक्का लागतोय. टीम जय हनुमान जुवेली संघाला परतावं लागेल. महेंद्र धुल्यांना आहे मैदानाच्या बाहेर अजून एक धक्का टीम जुवेली संघाला. महेंद्र धुळे यांच्यासाठी गुडलँड स्पॉटचा होता. खरं तर मी गोलंदाज करण चे नक्कीच कौतुक करेन, कारण की गुडलँड स्पॉट वरचा चेंडू अगदी कट केला आणि बॅटर महेंद्र धुळे यांना फसवलं गेलं. खरं तर विकेट टेकर गोलंदाज मी का म्हणलं याचं उत्तर मात्र या षटकात करण लहानेने दिले. आतापर्यंत 2 विकेट यानं मिळवलेत मैदानाच्या आत. नवीन खेळाडू स्ट्राईक वरती यंगस्टर आपण पाहतात. खेळाडू आपण पाहतात तो प्रेम धुले 5व्या क्रमांकावरती अर्थातच मिडल ऑर्डर सांभाळण्यासाठी आलाय. खरं तर आता खरी परीक्षा म्हणेल मिडल ऑर्डर या खेळाडूंची. संघ थोडासा आता अडचणीत सापडतोय, परंतु अडचणीतून कोणता खेळाडू संकटमोचक बनेल आणि नक्कीच कित्येक वेळा आम्ही पाहिलं की प्रेम धुलेनं जुवेली संघासाठी चांगली बॅटिंग केली. खरं तर धाबा चेस करत असताना देखील प्रेमच्या बॅटमधून चांगल्या आम्ही धाबा पाहिलेत, परंतु आता या मैदानात खरं तर आता धाबाचा टार्गेट द्यायचा आहे कासगाव संघाला. परंतु या कासगाव संघाच्या विरोधात खेळत असताना प्रेमला आणि अजयला आता चांगली धावगती आणि चांगला फटके देखील खेळावे लागतील. शॉर्ट ऑफ लेन हा चेंडू वेगवान तेज सर्रार अगदी टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त वेग या ठिकाणी गोलंदाजांना मिळतोय. हा देखील डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक पाहता पाहता तिसरं हे संपुष्टात आलंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना जय हनुमान जोबिली संघाची धावसंख्या आता पाहायला मिळते ती 3 गडी बाद 17 धावा. ट्रॉली जायचे मैदानाच्या आत. तीन षटकांच्या समाप्तीनंतर जय हनुमान जोबिली संघाची धावसंख्या 17 धावा. 3 गडी गमावले. पहिला विकेट आपण पाहिला करण धुले. खरं तर मोठा फटका खेळण्याच्या नादात आपला विकेट कासगाव टीमला दिला, परंतु तदनंतर विवेक गायकवाड बॅटची एज कॅच टेक केला, परंतु तदनंतर आपण पाहिला
तिसरा विकेट महेंद्र धुले मैदानाच्या आत गेल्या गेल्या खरं तर त्यांना देखील मोठ्या फटक्यांची खेळण्याची गरज मात्र जाणवली आणि खरं तर ते देखील या ठिकाणी बाद झाले. खरं तर जिथनं संघ अडचणीत सापडलाय. आणि पाहता पाहता आपण पाहिले तर आता 17 मध्ये गाडी अटकली. ओव्हर पिच बॉल लॉब करण्याचा प्रयत्न खरं तर या ठिकाणी अगदी साईडम गोलंदाज मलिंगा स्टाईल या ठिकाणी बॉलिंग ऍक्शन केली जाते. गोलंदाज आपण पाहता बॉलिंग ट्रॅक वरती राज अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न अजयचा राहिला परंतु या ठिकाणी गोलंदाजी सध्या तरी धारधार केली जाते. अप्रतिम गोलंदाजीचा पेश करणार सध्या श्री गणेश क्रिकेट संघ कासगावच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. चौथ्या षटकात सुरुवातीचे दोन्ही चेंडू डॉट आलेत. खरं तर जेव्हा जेव्हा डॉट बॉल येतात खरं तर बॅटरवरती प्रेशर येतो परंतु या ठिकाणी जो प्रेशर मध्ये चांगला खेळतो तो नक्कीच चांगला खेळाडू म्हणून त्याची गणना केली जाते. परंतु या ठिकाणी फटका सुंदर आहे. लॉंग ऑफला हा चेंडू पाठवला डीप मध्ये आपण पाहता पुन्हा एकदा राज आहेत चांगली फिल्डिंग परंतु 2 धाबा कंप्लीट केल्या जातात. सिंगल डबलनं डाव चालू ठेवणं महत्वाचं आहे. सिंगल डबल आल्यानंतर बॅटरचाही कॉन्फिडन्स मात्र उंचावला जातो परंतु या ठिकाणी आपण पाहता अजय दुले यांना मात्र भरपूर वेल खेळपट्टीवरती नक्कीच घेतलंय. आता खरं तर टॉप गिअर मध्ये बॅटिंग करणं गरजेचं आहे. क्रॉस बॅटेड फटका सुंदर आहे. डीप मध्ये आपण पाहता खेळाडू उपस्थित परंतु एकच धाव मिळेल. थ्रो देखील ॲक्युरेट. या ठिकाणी खूप चांगला टीम वर्क सध्या तरी पाहायला मिळतोय. श्री गणेश क्रिकेट संघ कासगाव संघाच्या माध्यमातून. तर त्याच दरम्यान SSK स्पोर्ट्सचे सर्व आपण पाहता मालक रोशन धुळे यांचंही आपण समालोचक चषकाच्या वतीनं त्यांचं आपण सहर्ष हार्दिक स्वागत करूयात. तर आपलंही आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. या ठिकाणी खरं तर गोलंदाजी लाजवाब पाहायला मिळते. एका धावेसाठी संघर्ष परंतु या ठिकाणी फटका लाजवाब स्वीट या ठिकाणी फटका रिव्हर्सचा हा फटका लाजवाब बॉलला फेकून दिला सरळ थर्डमॅन बाउंड्री यांच्या पलीकडे षटकार. 1 2 3 4 get on the dance floor. P2चं षटक राज आला. त्या षटकात फक्त 3 धावा खर्च केला. एक विकेट अर्थातच करण दोलेला बाद केलं परंतु त्यानंतर पुन्हा एकदा विकेट टेकर गोलंदाज कासगाव टीमचा करण लहान आला. खरं तर याही षटकात चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे आणि या षटकात 6 धावा खर्च करत असताना 2 विकेट त्यांना मिळवले. तिथनं खरं तर कासगाव टीम पुन्हा एकदा मॅच मध्ये आली परंतु चौथ्या षटकात सुरुवात राजनं चांगली केली परंतु शेवटच्या मोमेंटला षटकार त्यांना नक्कीच इथं म्हणेन 6 धाबा खर्च केला परंतु या षटकात तब्बल 9 धाबा अशा रीतीनं 4 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल 26 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतात. परंतु आता शेवटचं षटक आणि या शेवटच्या षटकात आता नक्कीच घणाघाती बॅटिंग करावी लागेल. यॉर्क लाईनचा हा चेंडू खरं तर खूप चांगली या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज जयेश टेंबे यांना पण पाहता पहिलाच बॉल मात्र वेगवान फेकला गेला. पहिल्याच बॉलवरती आपण पाहिला सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने 27 धाबा धावफलकावरती. खरं तर जवेली गावातील कोणी ग्रामस्थ पदाधिकारी जर कोणी या ठिकाणी आला असेल मैदानावरती तर त्यांनाही आम्ही विनंती करू आपण यायचं आहे व्यासपीठावरती. आपला मी स्वागत करतो परंतु या ठिकाणी त्रिफळा उद्ध्वस्त यष्टा खुल्ल्या सोडल्या. यू मिस बट आय विल डेफिनेटली हिट. अजून एक फलंदाज बाद प्रेम धुले बॅक टू दी पवेलियन.
पाहतायत प्रेम दुले यांना डगआउट मध्ये परतावं लागलं कारण की त्रिफळ उद्ध्वस्त केल्या गेल्यात. जयेश यांच्याकडे भरपूर दांडगा अनुभव आहे. खरं तर एक अनुभवी गोलंदाज मात्र शेवटच्या षटकात राखून ठेवलं परंतु त्यांच्याकडे आपण पाहतात क्षमता आहे. चांगली गोलंदाजी ते करतायत. आतापर्यंत 2 बॉल मध्ये एकच धाव खर्च केली गेली आहे. स्ट्राईक वरती नवीन बॅटर कल्पेश धुले यांना आपण पाहता. कल्पेश धुले म्हटलं तर एक जुना जाणता हा खेळाडू. याच्याकडे देखील क्षमता आहे. अनुभव भरपूर आहे. कित्येक ऊन पावसाले मात्र वारा पाहिलंय या खेळाडूनं. परंतु मैदानाच्या आत गेल्या एक अनोखा फटका खेळायचा होतो. इथनं आपण पाहता पुन्हा एकदा विकेट मिळते आहे. जणू काय ऍक्शन रिप्ले. ज्या प्रकारे प्रेम आउट झाला त्याच प्रकारे कल्पेशलाही या ठिकाणी बाद केले गेलं. अजून एक फलंदाज बाद. लगातारचा हा दुसरा धक्का जय हनुमान जुवेली टीमला. कल्पेश बॅक टू द पॅव्हिलियन. तराजा बदलापूर तर दोन्ही टीमचे कॅप्टन अतिरिक्त वेळ न घेता आपण लगेचच आमच्या मुख्य व्यासपीठावरती टॉस करण्यासाठी यायचं आहे. तर सर्व संघाला विनंती असेल मिड इनिंग अर्थातच इनिंग ब्रेक मध्ये टॉस हा पूर्ण केला जाईल हे लक्ष असू द्या. या ठिकाणी आपण पाहतात सध्या तरी कासगाव टीम या मॅच वरती हवी ठरते परंतु हे सांगणं मी तर म्हणेन कदाचित चुकीच राहील. परंतु क्रिकेटमध्ये कोणतीच धावसंख्या तुम्हाला सुरक्षित ठेवत नाहीये. नक्कीच मागच्याच आठवड्यात अर्थातच मॅडी सर कालच ती फायनल देखील झाली आपण पाहिली चांदपची. परंतु त्या ठिकाणी आपण पाहिलात जय हनुमान जुवेली हा संघ चॅम्पियन ठरला. परंतु या ठिकाणी थोडासा अडचणीत पंचांचा इशारा या ठिकाणी आलाय की फलंदाज बाद आहे. LBWच्या माध्यमातून परतावं लागेल या ठिकाणी सुशांतला देखील मैदानाच्या बाहेर. आज मागच्याही मॅच मध्ये विकेट हॅट्रिक पाहायला मिळाली परंतु याही मॅच मध्ये विकेट हॅट्रिक. पहिली विकेट हॅट्रिक श्रीपत कडालीनं मिळवली परंतु या ठिकाणी सेकंड दुसरी विकेट हॅट्रिक जयेश टेंबे पूर्ण करतोय. गुड बॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळते. अचूक लाईन आणि अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. खर तर कासगाव संघ देखील मॅडी सर डोके येथे टुर्नामेंट झाली त्या टुर्नामेंट मध्ये चॅम्पियन झाला. दुसऱ्या बाजूला जुबिली संघ देखील चांदपच्या टुर्नामेंट मध्ये चॅम्पियन झालाय. परंतु या मॅच मध्ये नवीन स्पर्धा आहे नवीन खेळ करावा लागेल. परंतु या ठिकाणी जुबिली संघ सध्या तरी अडचणीत आहे. याच पंचांचा इशारा लेग बाईच्या माध्यमातून ही एक सिंगल या ठिकाणी मिळते. सिंगलच्या मदतीने 28 धाबा धाव फलकावरती. मॅच जरी लो स्कोरच्या दिशेने चालले परंतु मॅडी सर कित्येक असे सामने आपण पाहिलेत की लो स्कोरिंग मॅच शेवटच्या मोमेंट पर्यंत आलेले पाहिलेत. परंतु तशाच प्रकारची या ठिकाणी मॅच पाहायला मिळेल का. नक्कीच अजय धुळे यांनी नक्कीच आपल्या टीमला मी तर म्हणे नाराज केलंय. आतापर्यंत 8 बॉलचा सामना केल्यानं त्याच्या बॅटमध्ये आतापर्यंत 5 धाबा आल्या. त्याच दरम्यान कोणाल पेनकर यांच्या या ठिकाणी आगमन झाले. बदलापूर समालोचक समितीचे सदस्य आहेत. आपला आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. पुन्हा एकदा गोलंदाज जयेश. शेवटचा बॉल नक्की या ठिकाणी पाहतात. खरं तर फुलर लेनचा पाठवला त्याला फाईन लेगला. या ठिकाणी शेवट मात्र गोड केलं अजयनं आणि या ठिकाणी पाहता पाहता पहिलं सत्र समाप्त झालं आणि या चौकाराच्या मदतीने आता जय हनुमान जुबिली संघाची धावत संख्या जाऊन पोहोचली ती 32 धाव फलकावरती आणि 33 धावत संख्येचा या ठिकाणी टार्गेट उभा केलाय श्री गणेश कासगाव संघाच्या विरोधात. 30 बॉल 33 धाबा संख्येची गरज. परंतु त्याआधी आम्ही विनंती करू नेक्स्ट मॅचचे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचं आहे. टीम जय हनुमान एरुंजाल विरुद्ध जामताराजा बदलापूर. तर या टॉस साठी मान्यवरांचा शुभ असते या ठिकाणी आपण टॉस करूयात आणि जसे आपण मॅचला सुरुवात करू मायक्रोफोन तर या ठिकाणी आपण नक्कीच जाऊयात. पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये आमच्या सोबत जॉईंट आहेत
रोशन संते सरांकडे. थँक्यू सो मच. तीस आणि 33 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. मारुती गवळी साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया या पुढील सामन्याचा. हनुमान टेंबे देखील भरपूर आनंदित असतील ज्याप्रमाणे खेळ राहिला आहे या मॅच मध्ये. मिताली 11 श्री गणेश कासगाव या टीमचा. कुणाल पेनकर आणि जय हनुमान एरंजाड या टीमचे संगणक इथे सनी राणे उपस्थित आहेत. आणि टॉस जिंकलाय यस जानता बदलापूर या टीमने टॉस जिंकलेला आहे या पुढीलच्या मॅच मध्ये. राहुल चव्हाण सर आपण कुठे असेल तर या व्यासपीठावरती आणि नवनाथ दादा राऊत यांना देखील विनंती असेल आपण देखील या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. कासगाव चषकाचे प्रमुख आयोजक त्यांच्या माध्यमातून डे नाईट स्पर्धेचं आयोजन 6 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी. चला 33 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये. मिताली 11 श्री गणेश कासगाव या टीमला. नवनाथ दादा राऊत यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. बिग सपोर्टर आहेत कासगाव या टीमचे आणि त्यांच्या माध्यमातून देखील एक स्पर्धा तुमच्या भेटीसाठी येणार आहे. 14 जानेवारी पासून 18 जानेवारी पर्यंत बाळाशेठ कांबरी साहेबांच्या नावाने शिवसेना तालुका प्रमुख चषक खऱ्या अर्थाने बाळाशेठ कांबरी साहेबांच्या शुभ हस्ते उद्घाटन सोहळा या स्पर्धेचा पार पाडलाय. सलामीची जोडी नितेश आणि राज लहाने ही जोडी आहे. 30 चेंडू बनवायच्या धावा 33. विवेक गायकवाड पहिला चेंडू लावून अपील फिंगर अप फलंदाज झाल्या बाद बिग विकेट डाऊन लागतोय हा पहिला मोठा धक्का. राज लहाने बॅक टू द पवेलियन.
गायकवाड यांचं करण धुळे खूप लवकर बाद झाले, त्यानंतर धावा आले नाहीयेत. नक्कीच चांगली गोलंदाजी राहिली. फक्त 32 धाव बनवल्या 5 षटकांमध्ये. क्या बात आहे. बॅट्समन बीट, कीपर बीट, लॉंग स्टॉप, बाउंड्री लाईनच्या बाहेर. नशिबाचा हा चौकार मिळतोय मिताली 11 श्री गणेश कासगाव या टीमला. थँक्यू सो मच. संधी होती आणि त्या संधी सोडणं करू शकला नाहीये जय हनुमान जोईली संघ. प्रचंड वेग आणि फिंगर अप. फलंदाज झाल्या बाद लागतोय. अजून एक धक्का. नितेश बॅक टू द पवेलियन. दिनेश यशवंतराव साहेबांचे इथे आगमन होत आहे. वेलकम दादा, स्वागत आहे. समालोचक चषक आपण पाहतोय. आजचा पहिला दिवस आणि सामना क्रमांक 4 सुरू आहे. बॅट्समन येत आहेत ऋतिक लहाने आणि समीर राऊतला एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल. मी कौतुक करेन दोन्ही आयोजकांचं, ज्याप्रमाणे ही खेळपट्टी बनवली आहे. गोलंदाजांसाठी पोषक ही खेळपट्टी आहे. ज्याप्रमाणे ऑस्ट्रेलियाला टेस्ट मॅच सुरू आहेत तिथे फास्ट विकेट आपण पाहतोय, तशीच ही विकेट फास्ट आहे. प्रचंड वेग आणि लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतोय वाईट बॉल. ज्याप्रमाणे मॅडिसर क्रिकेट सध्या एवढं डेव्हलप झालंय की पहिल्या चेंडूवरती षटकार येतो, परंतु या स्पर्धेमध्ये गोलंदाजांसाठी बेनिफिट आहे. काल रात्री 3 वाजेपर्यंत ही खेळपट्टीची मरम्मत करण्यासाठी अथक परिश्रम घेतलेले आहेत या A1 जोडीने. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, व्यवस्थित चेंडू बॅटवरती येत नाहीये. मिडॉनला चेंडू फील्ड होतोय. मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या 1 पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती आहेत. 33 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. क्रिकेटचा हा दैदिप्यमान 16 सुरू आहे. लेट कटचा फटका आणि झेल झाली ड्रॉप. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. चौकार पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. धावसंख्या आहे 11. जिंकण्यासाठी बनवायचे धावा 22. चेंडू शिल्लक आहे 24. मच विवेक गायकवाड थोडेसे नाराज आहेत, कारण की 33 धावा डिफेंड करायच्या आहेत. त्यासाठी तुम्हाला चांगलं फिल्डिंग करावी लागेल, तेवढीच चांगली गोलंदाजी करावी लागेल या मॅच मध्ये. लागोपाठच्या 3 विकेटसाठी ध्रुवी काशीनाथ गवळी यांच्याकडून आणि दृष्टी काशीनाथ गवळी यांच्याकडून 500-1500 रुपयांचं पारितोषिक आहे. जय हनुमान जोवेली या टीमला ही सुवर्ण संधी. फुल टॉस, चुकीला माफी नाहीये. बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार.
धावसंख्या 4 ने पुढे जाईल 15. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न अपील करतायत आणि फलंदाज झालाय बाद. लागतोय अजून एक धक्का मिताली 11 श्री गणेश कासगाव या टीमला. सो मच डीजे मास्टर ने बॅट्समन येतोय सौरभ 5व्या क्रमांकावरती. धावसंख्या आहे 15. जिंकण्यासाठी अजूनही 18 धावांची गरज आहे. या पुढील सामना आपण पाहणार आहोत जानतराजा बदलापूर आणि जय हनुमान एरंजार. राहुल चव्हाण साहेबांना विनंती असतील आपण या. राहुल चव्हाण सरांना विनंती आहे. फुल टॉस त्याला पाठवलं स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. कासगाव गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँड स्ट्रोक षटकार. चौकार येतोय आणि सामना झाला फिनिश आणि सामना जिंकलेला आहे मिताली 11 श्री गणेश कासगाव या संघाने. अभिनंदन कासगाव संघाचं. हार्ड लक. जय हनुमान जोविल या टीमचं लाईनअप करायचं आहे, शेक हँड करायचं आहे आणि त्यानंतर हे मैदान सोडायचं आहे.